नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धुळ्यात भीम आर्मीचे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदन सादर। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात धुळ्यात भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदविला। यावेळी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले। आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली असून यामुळे सामाजिक न्यायाला बाधा येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे। तसेच आरक्षणाच्या मूळ तत्वांना धक्का लागू नये आणि सर्व घटकांना समान न्याय मिळावा यासाठी शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। दरम्यान या आंदोलनात भीम आर्मीचे पदाधिकारी सह कार्यकर्ते सहभागी झालेले होते। शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीमधील अबकडे जे वर्गीकरण करण्यात येत आहे त्याला भीम आर्मी भारत एकता मिशनचा तीव्र विरोध आहे। त्याचे कारण असे की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या एक संघपणे आरक्षणाच्या लढाईत सोबत लढत आहे, यांचे समदुःखी आहेत। पण तरीही RSS धार्जिने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हा अन्यायकारक कायदा आणून अबकडे वर्गीकरणाचा GR आणून तोही 10 तारखेला नोटिफिकेशन देऊन 15 तारखेपर्यंत हरकती नोंदवायला लावल्या। पण त्या हरकती नोंदायच्या कशावर? त्याचा डाटा इम्पिरियल डाटाच नाही आमच्याकडे, तर त्याच्यावर हरकती नोंदायच्या कशा? व 2011च्या जनगणनेनुसार जर तुम्ही अबकडेचं वर्गीकरण करत आहेत तर ते पूर्णतः बेकायदेशीर आहे। आणि अशा बेकायदेशीर अबकडं वर्गीकरणाला SC मध्ये आमचा तीव्र विरोध आहे की अनुसूचित जाती जमातीमध्ये फूट पाडण्याचं ब्राह्मणी षडयंत्र भीम आर्मी भारत एकता मिशन हाणून पाडेल। आणि जर हे वर्गीकरण रद्द होत नसेल तर भीम आर्मी भारत एकता मिशन संपूर्ण राज्यभर तीव्र पद्धतीने आंदोलन छेडेल। व तसेच या आरक्षण अबकडची जी सुरुवात ज्यांनी केली तत्कालीन चीफ जस्टिस इंडियाचे भूषण गवई या हरामखोर माणसाने ही घोषणा केली ना अबकडचा प्रकार केला। व काँग्रेस सरकारने तेलंगणामध्ये नालायक राहुल गांधी किंवा काँग्रेस हे सुद्धा दलित विरोधी व आदिवासी विरोधी काम करतं, यांचाही आम्ही तीव्रपणे धिक्कार निषेध करतो। भाजपा स्थापनात असेल तर काँग्रेस नागनाथ आहे आणि आमचा या दोघा गोष्टींना विरोध आहे। भीम आर्मी भारत एकता मिशन अनुसूचित जातीचं दमन रोखण्यासाठी सक्षम आहे आणि जर संविधानिक पद्धतीने हे रोखण्यात येत नसेल तर आम्हाला दंड्याची भाषा करता येते। भीम आर्मीचा दंडा भी मजबूत आहे और झेंडा भी मजबूत आहे, हेच आम्ही शासन प्रशासनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो। जय भीम, जय भारत।